लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल 33 तासांनी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप. पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष. ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन. सरकारचा GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी. आमदार विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका. हैदराबाद गॅझेट संदर्भात मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. सरकारच्या GRला स्थगिती मिळू नये म्हणून खबरदारी. अजित पवारांच्या IPS अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या कॉल प्रकरणी धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा दावा. मध्यस्थांच्या दबावापोटी अजित पवार प्रोटोकॉल सोडून बोलल्याचं मोहिते पाटलांचं वक्तव्य. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड सध्या अटकेत. आणि राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा राडा. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. लालबागच्या राजाचं भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला आहे. विसर्जन संपन्न झालंय. रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. तब्बल 33 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे प्रयत्न सुरू होते. समुद्रातील भरतीमुळे मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचण येत होती. अखेर संध्याकाळच्या सुमारास राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली. मात्र ओहोटी असल्यामुळे विसर्जन करण्यात अडचण येत होत्या. अखेर संध्याकाळच्या सुमारास समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली. यावेळी राजाची आरतीही करण्यात आली. अखेर रात्री 9:15च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलंय. यावेळी पुढच्या वर्षी लवकर याचा गजरही करण्यात आला. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. लालबागच्या राजाचं विसर्जन यंदा थोडंसं लांबणीवर पडलेलं होतं. मात्र विधिवत विसर्जन संपन्न झालं आहे. त्यावेळेची ही दृश्य आपण बघू शकतोय. साधारणतः दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 9च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं. मात्र आज सकाळी ती वेळ चुकली, भरती आलेली होती आणि अशामध्ये विसर्जनात अडचणी येत होत्या. त्यामुळे सकाळच्या सुमारास विसर्जन होऊ शकलं नाही. मात्र संध्याकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान हे विसर्जन संपन्न झालं. आणि याच वेळेला रिमझिम पाऊस सुद्धा बरसत होता. पावसानं ही हजेरी लावलेली होती. लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथं गर्दी होत असते. 10 दिवस प्रचंड गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते आणि त्याच वेळेला विसर्जनासाठी सुद्धा तेवढीच गर्दी जमल्याचं आपल्याला दिसून आलंय. दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. लालबागच्या राजाला निरोप देताना अनंत अंबानी भावुक झाले. अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. ते गेली अनेक वर्ष नियमितपणे लालबागच्या राजाच्या मंडपात दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात. गिरगाव चौपाटीवर झालेल्या लालबागच्या राजाच्या आरतीमध्येही अनंत अंबानी सहभागी झाले. तर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनंत अंबानी उपस्थित होते.
पाहुयात पुढची बातमी। गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये गाठीभेटी वाढलेल्या आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री गाठली, तर गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली। अशातच ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आगामी दसरा मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। संजय राऊतांनी मात्र ही चर्चा खोडली। ठाकरे बंधू एकत्र येणार, दसरा मेळाव्याला एकत्र येणार। सचिन अहिरांचं सूचक वक्तव्य, राऊतांनी मात्र फेटाळली शक्यता। जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 5 जुलै 2025 मराठी विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले। त्यानंतर 27 जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि बरोबर 1 महिन्याने 27 ऑगस्ट 2025 गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी असलेल्या शिवतीर्थावर गेले। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3दा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या या जवळीची चर्चा आहे। अशातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी सूचक वक्तव्य केले। येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का याबाबत निश्चित सांगता येणार नाही, मात्र आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, असंही अहिर म्हणाले। दरम्यान यावर सत्ताधाऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। शिवसेना आणि दसरा मेळावा हे जणू समीकरणच आहे। याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर या मेळाव्याबाबत उत्सुकता आहे। अशातच राज ठाकरेंनाही या मेळाव्याचं निमंत्रण देऊ शकतो या सचिन अहिर यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली। मात्र संजय राऊतांनी सचिन अहिर यांचा दावा खोडून काढलाय। मला त्याच्याविषयी काही माहीत नाही। इतकं सांगू शकेन की सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा सुसंवाद अनेक बाबतीत सुरू आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेन। दसरा मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र का येणार नाहीत याचं कारणही संजय राऊतांनी सांगितलंय। दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो। माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो, अशी माझी आतापर्यंतची माहिती आहे। 2 स्वतंत्र पक्ष आहेत। विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी 2 स्वतंत्र पक्ष आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। विशेष म्हणजे गेली 2 दशकं उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय समेट तर दूरच, पण दोघांनीही एकमेकांपासून सुरक्षित अंतर कायम राखलेलं। ही दूरी मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, पण त्याला यश काही मिळालं नाही। मात्र अखेर या बंधुभेटीला निमित्त ठरला मराठीचा मुद्दा आणि 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या 2दा भेटी झाल्या। एकूणच दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येणार नसल्याचं राऊत म्हणत असले तरी या 2 ठाकरे बंधूंमधील मतभेदांची दूरी कमी झाल्याचं दिसतंय, इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।